गावातील सर्वात कंजूस माणूस मेला, पण त्याच्या जुन्या पेटीत पैसे नव्हते, तर 417 अपूर्ण माफीनाम्याची पत्रे होती. हरिराम गेला. पहाटे 5 वाजता ही बातमी गावभर पसरली, पण कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख नव्हतं. चावडीवर बसलेले वृद्ध म्हणाले, बरं झालं, देवाने उशिरा का होईना न्याय केला. कोणी टोमणा मारला. आता त्याच्या पेटीतून लाखो रुपये निघतील. आयुष्यभर एक पैशाचीही मदत केली नाही. बायका कुजबुजत होत्या. इतका कंजूस माणूस आम्ही आयुष्यात पाहिला नाही. फाटकी बनियान शिवून घालायचा, पण कोणालाही मदत करायचा नाही. लहान मुलंही त्याला पाहून रस्ता बदलायची. सगळं गाव त्याला एका नावाने ओळखत होतं, हरिराम कंजूस. हरिरामाची अर्थी अंगणात ठेवली होती, पण तिला खांदा द्यायला 4 माणसंही पुढे आली नाहीत. शेवटी ग्रामपंचायतीने 4 मजूर बोलावले. अर्थी उचलणार इतक्यात हरिरामचे जुने वकील दयानंद धावत आले. ते मोठ्याने म्हणाले, अर्थी 5 मिनिटं थांबवा. सगळे आश्चर्यचकित झाले. वकिलांनी एक जुना लिफाफा काढला. हरिरामची शेवटची इच्छा होती, माझी जुनी लोखंडी पेटी संपूर्ण गावासमोर उघडल्याशिवाय माझी अर्थी उचलू नका. लोक हसायला लागले. मेला तरी पैसा सोडत नाही. नक्की सोनं लपवून ठेवलं असेल. पहा, नोटांनी भरलेली असेल. हरिरामची खोली उघडली. एका बाजूला जुनी खाट, एक मातीचं मडकं आणि कोपऱ्यात धूळ खात पडलेली लोखंडी पेटी. कुलूप उघडलं. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. पण आत ना सोनं होतं, ना चांदी, ना पैशाचे गठ्ठे. फक्त जुनी पत्र, शेकडो पत्र. प्रत्येकावर गावातील एखाद्याचं नाव आणि वर लाल शाईत लिहिलं होतं, मला माफ करा. 1, 2, 10, 50, एकूण 417 पत्र. संपूर्ण अंगण शांत झालं. सरपंचांनी विचारलं, हे काय आहे? वकील म्हणाले, ही हरिरामची शेवटची इच्छा आहे. त्याने सांगितलं होतं, माझ्या चितेला अग्नी देण्यापूर्वी यातील पहिली 5 पत्र वाचलीच पाहिजेत. पहिलं पत्र होतं रामू लोहार यांच्या नावाने. रामू पुढे आला, हसत म्हणाला, पाहूया आता काय लिहून ठेवले. पत्र वाचायला सुरुवात झाली. रामू, मला माफ कर. 20 वर्षापूर्वी तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू माझ्याकडे पैसे मागायला आला होतास. मी तुला सगळ्यांसमोर हकलून दिलं. पण त्याच रात्री तुझ्या दारात नाव न सांगता 50,000 रुपये ठेवणारा मीच होतो. कारण समोरून दिले असते तर तू ते घेतले नसतेस. म्हणून मी वाईट माणूस होणं स्वीकारलं, पण तुझ्या मुलीचं लग्न मोडू दिलं नाही. रामूच्या हातातून पत्र खाली पडलं. तो रडत म्हणाला, त्या रात्री खरंच दारात पैसे ठेवले होते. आजवर मला वाटलं होतं देवाने पाठवले. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. दुसरं पत्र होतं सावित्री काकू यांच्या नावाने. पत्रात लिहिलं होतं, तुझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी तू माझ्याकडे आली होतीस. मी तुला रागावून पाठवलं, पण त्या रात्री रुग्णालयात संपूर्ण बिल भरलं ते मीच. मला भीती होती, तुला कळलं असतं तर तू उचललेली जमीन विकून मला पैसे परत केले असतेच. मला तुझे पैसे नको होते. तुझा मुलगा जिवंत हवा होता. सावित्री काकू अर्थीपाशी बसल्या. दोन्ही हात जोडून फक्त एवढंच म्हणाला, बाळा, मला माफ कर. तिसरं पत्र होतं गोविंद मास्तर यांच्या नावाने. शाळेसाठी देणगी मागितली तेव्हा मी 1 रुपयाही दिला नाही, म्हणून तुम्ही मला मुलांसमोर कंजूस म्हणालात. पण शहरातून आलेली ग्रंथालयाची सर्वात मोठी देणगी माझ्याच ट्रस्टमधून आली होती. मला मुलांनी माझं नाव नाही, पुस्तक लक्षात ठेवावीत असं वाटत होतं. मास्तरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, मी आयुष्यभर मुलांना शिकवलं, हरिरामासारखं बनू नका. आज वाटतं मलाच हरिरामासारखं व्हायला हवं होतं. तेवढ्यात गर्दीतून प्रश्न आला, जर तो इतका चांगला होता तर आयुष्यभर सत्य का लपवलं? वकिलांनी पेटीच्या तळाशी ठेवलेलं शेवटचं पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, 22 वर्षापूर्वी माझाही 10 वर्षांचा मुलगा होता, मोहन. त्याच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी 3 लाख रुपये लागणार होते. मी संपूर्ण गावात हात जोडले, पण कोणी मदत केली नाही आणि माझा मुलगा माझ्या कुशीत प्राण सोडून गेला. त्या दिवसापासून मी ठरवलं, या गावात पैशाअभावी पुन्हा कोणत्याही बापाला आपले मूल गमवावं लागू नये. मी कमी खाल्लं, फाटके कपडे घातले, सण साजरे केले नाहीत, कारण मला पैशावर प्रेम नव्हतं. मला दुसऱ्यांच्या अश्रूंची भीती वाटत होती. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, माझ्या मुलाने शेवटच्या श्वासात मला एकच गोष्ट सांगितली होती, बाबा, कोणाची मदत कर, पण त्याला कधीही उपकाराची जाणीव होऊ देऊ नकोस. मी त्याला दिलेलं वचन आयुष्यभर पाळलं, म्हणून प्रत्येक मदतीच्या बदल्यात मी बदनामी स्वीकारली. आणखी शेवटची एक इच्छा लिहिली होती,
माझ्या चितेवर फुलं अर्पण करू नका. त्या पैशातून एखाद्या गरजू मुलाची शाळेची फी भरा. मला वाटेल माझा मोहन अजूनही कोणाच्या तरी हास्यात जिवंत आहे. संपूर्ण गाव हुंदके देत रडू लागलं. ज्या अर्थीला सकाळी 4 खांदे मिळत नव्हते, त्या अर्थीला आता संपूर्ण गाव खांदा देण्यासाठी उभा होतं. 13व्या दिवशी गावाच्या चौकात एक नवीन पेटी ठेवण्यात आली. त्यावर लिहिलं होतं, हरिराम मदत पेटी, आणि खाली एक छोटी ओळ, ज्या दिवशी कोणाची मदत कराल त्या दिवशी आपलं नाव लिहू नका. आजही त्या पेटीत दर महिन्याला कोणीतरी शांतपणे पैसे टाकून जातं. कोणालाच माहीत नाही कोण. कारण माणसाची खरी श्रीमंती त्याच्या पैशात नसते, तर त्याच्या चारित्र्यात असते. आणि चारित्र्याची खरी ओळख म्हणजे माणूस गेल्यानंतरही तो लोकांच्या हृदयात जिवंत राहतो.